बेळगावमध्ये भगवा झेंडा फडकवल्याप्रकरणी शिवसेना ठाकरे गट सहसंपर्क प्रमुख विजय देवणे यांच्यासह 5 जणांना बेळगाव सत्र न्यायालयाने नोटिसा बजावल्या आहेत. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या अधिवेशनास बेळगाव येथे जाण्यास कोल्हापुरातील नेत्यांना बंदी घालण्यात आली होती. यावेळी बेळगावकडे निघालेल्या विजय देवणे यांच्यासह इतर नेत्यांना कर्नाटक सीमेवर कर्नाटक पोलिसांनी अडवून तात्पुरती अटक करून सोडलं होतं. त्यानंतर मंगळवारी विजय देवणे यांच्यासह 5 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती मिळाली. बेळगाव डिस्ट्रिक्ट कोर्टाने झालेल्या खटल्यावर सुनावणी केली आहे. महाराष्ट्राच्या कर्नाटकच्या सीमेवर मग बेळगावचा हुतात्मा दिन असू दे, त्यानंतर बेळगावचा महामेळावा असू दे, असे अनेक कार्यक्रम मराठी लोक ज्यावेळेला एकत्र येऊन करतात त्यावेळेला कर्नाटक सरकारनं हे दडपशाहीचं धोरण केलेलं आहे. आणि या दडपशाहीच्या धोरणाच्या विरोधामध्ये आम्ही कर्नाटकच्या सरकारला एकदा जाहीर केलं होतं की आपण आम्हाला बंदी घातली महाराष्ट्राच्या सर्व शिवसैनिकांना, प्रमुख नेते मंडळींना, तर आम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये येणार आणि मराठा माणसाचा स्वराज्याचं प्रतीक असणारा, स्वातंत्र्याचं प्रतीक असणारा भगवा झेंडा आम्ही बेळगाव जिल्ह्यामध्ये रोवणार, अशा पद्धतीची आम्ही एक आव्हान केलं होतं. त्यावेळेला महाराष्ट्र कर्नाटकच्या शिरोळे बॉर्डरवर एक फार मोठं आंदोलन झालं होतं. मराठी लोकांनी बेळगावमध्ये जाण्याचा प्रयत्न केला होता. कर्नाटकच्या पोलिसांनी दडपशाहीनं त्या ठिकाणी आम्हाला अडवलं. त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या पोलिसांनी अटक केलं आणि एक अर्ध्या तासानं आम्हाला सोडून दिलं. त्यावेळेला आम्ही गनिमी काव्यानं महाराष्ट्रातून कर्नाटकामध्ये बेळगाव जिल्ह्यामध्ये एका गावामध्ये गेलो आणि त्या गावाच्या ग्रामपंचायतीवर भगवा झेंडा फडकला. या सर्व वृत्तवाहिन्यामधून हे वृत्त प्रसिद्ध झालं. कर्नाटकच्या सरकारला या गोष्टीचा राग आला आणि त्यावेळेला कर्नाटकच्या सरकारनं जमावबंदीसह अनेक कलमं घालून आमच्यावर गुन्हे दाखल केले. यामध्ये मी आहे, संग्रामदादा कुपेकर आहेत, ॲडव्होकेट संतोष मळवीकर आहेत, प्राध्यापक सुनील शिंत्रे आहेत, अशी सर्व मंडळी आमच्यावर या ठिकाणी गुन्हा दाखल केला. आणि हा गुन्हा दाखल केल्यानंतर आज 9 तारखेला बेळगावच्या डिस्ट्रिक्ट कोर्टने आम्हाला समन्स बजावलेला आहे की या तारखेला आपण कोणत्याही परिस्थितीत तिथं हजर राहा आणि आपल्या होणाऱ्या खटल्याबद्दल सुनावणी होणार आहे, अशा पद्धतीचं एक समन्स आम्हाला आज मिळालेला आहे. हा एक दबाव तंत्राचा भाग असू शकतो, जाणीवपूर्वक दबाव टाकला जातो. नाही, महाराष्ट्रामध्ये गेली अनेक दशकं जी मराठी माणसाची जी चळवळ सुरू आहे, ज्या चळवळीमध्ये महाराष्ट्रातील सर्व लोक हे कर्नाटकच्या सीमेवर बेळगाव, बिदर, भालकीसह कारवार या भागातली मराठी माणसांच्या पाठीशी जी महाराष्ट्राची जनता उभारलेली आहे, या उभारलेल्या जनतेच्या माध्यमातून जर आपण बघितलं तर महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा हा जर बघितला तर आम्ही सोडा आमच्यावर आज एक समन्स बजावलेलं आहे. आणखीन एक 2-4 केसेस कर्नाटक सरकारनं आमच्यावर केलेले आहेत. त्या केसेसना आम्ही हजर राहतो. त्या ठिकाणी आमचं काय असं ते म्हणणं मांडतो. त्या केसेस प्रलंबित आहेत, काही बेळगावमध्ये आहेत, काही खानापूरमध्ये आहेत. पण कर्नाटकमध्ये, बेळगावमध्ये, सीमाप्राप्त भागामध्ये कर्नाटकच्या पोलिसांची, मग सरकार कोणतंही असो, सरकार कोणतंही त्याच्याशी देणं नाही, जे सरकार येतं ते दडपशाहीचं धोरण स्वीकारतं. तिथले जिल्हाधिकारी, दंडाधिकारी बंदी हुकूम जाहीर करतात आणि अनेक खटल्या करतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, मोर्चा काढला तर 307 सारखी कलमं या ठिकाणी नोंदवली जातात. हे सगळ्यात वाईट आहे. त्यामुळे ही चळवळ मोडून काढण्यासाठी हे सर्व लोक हे प्रयत्न करत आहेत. 9 तारखेला आपण हजर राहणार आहात? हां, 9 तारखेला मी आणि माझे सर्व सहकारी या ठिकाणी न्यायालयात, कारण राजकारणामध्ये असू दे, समाजकारणामध्ये असू दे, या देशामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेली घटना पाहता न्यायव्यवस्था ही सर्वोच्च आहे आणि न्यायव्यवस्थेचा आम्ही आदर करतो. त्यामुळं आम्ही त्या न्यायालयाच्या समोर जाऊन आमचं जे काय असेल ते म्हणणं मांडणार आहोत. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय.
खरं सांगू, मलाही खावीशी वाटतीये. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.